स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। आज आपण अभ्यासणार आहोत घटना निर्मिती। स्वातंत्र्यपूर्व 1920च्या दशकापासून घटना समितीची मागणी करण्यास सुरुवात झाली। 1922 मध्ये महात्मा गांधी सर्वप्रथम म्हटले की एखादी वेगळी यंत्रणा असावी की जी जनतेच्या इच्छेनुसार असेल व लोकांचं प्रतिनिधित्व करेल। म्हणजेच त्यांनी अप्रत्यक्षपणे संविधान सभेची मागणी केली होती। म्हणजे बघा मित्रांनो, 1920च्या दशकापासून संविधान सभा असावी असं जे आपले महान व्यक्ती होते त्या तज्ज्ञांना वाटू लागलं। त्यामध्ये महात्मा गांधी 1922 साली पहिल्यांदा असा उच्चार काढला की एखादी अशी समिती असावी जी आपल्या भारतासाठी घटना तयार करू शकेल। पण त्यांनी प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ म्हणजे संविधान सभा असंच म्हटले नव्हते, फक्त त्यांनी असं उच्चारलं की अशी एखादी समिती हवी। पुढे 1928 साली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली। आता मोतीलाल नेहरू ही जी समिती होती हिचं महत्त्वाचं कार्य काय, तर मोतीलाल नेहरू समिती स्थापन करण्यामागचा मुख्य हेतू असा होता की आपण जी घटना तयार करणार होतो त्यासाठी तत्त्व काय असतील, म्हणजे घटनेमध्ये तत्त्वे काय असेल हे निश्चित करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। पुढे 1929 लाहोर अधिवेशनात भारतीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित केला। मित्रांनो, 1929चं जे लाहोर अधिवेशन ते खूपच ऐतिहासिक आहे। तुम्हाला माहितीच असेल की 26 जानेवारी 1930 हा दिवस आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला होता। तो जो ठराव आहे तो ठराव पास झाला तो ह्या 1929च्या लाहोर अधिवेशनामध्येच। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन 1934 साली पाटणा येथे भरलं होतं। या पाटणा अधिवेशनामध्ये घटना निर्मितीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता। पुढे 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट घोषणेनुसार ब्रिटिश सरकारने मान्य केले की घटना निर्मितीसाठी भारतीयांची घटना समिती असायला पाहिजे। पण यामध्ये फक्त भारतीय असतील असा त्यांचा उल्लेख होता का, तर नाही। पुढे जी 1942ची क्रिप्स मिशननुसार भारतासाठी फक्त भारतीयांनीच घटना निर्माण करावी असं मान्य केलं। म्हणजे 1940ला जी ऑगस्ट घोषणा होती त्यामध्ये असं क्लिअर केलं नव्हतं की ती भारतीयांनीच करावी, तर त्याच्यामध्ये फक्त सांगितलं की भारतीयांची एखादी समिती असायला हवी। पण ते क्लिअर कुठं झालं होतं, 1942ची क्रिप्स मिशन होतं त्या मिशनमध्ये मान्य केलं की भारताची घटना भारतीयांनीच तयार करावी। मग 1946 मध्ये कॅबिनेट मिशननुसार संविधान सभा तयार करण्याची तरतूद निश्चित करण्यात आली। मित्रांनो, कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना। या त्रिमंत्री योजनेमध्ये 3 सदस्य होते, त्यामुळे त्याला त्रिमंत्री योजना म्हणायचे। त्याच्यामध्ये अध्यक्ष होते लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सदस्य 2 होते, त्यामध्ये एक होते स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए.व्ही. अलेक्झांडर। मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, जर तुम्ही मला प्रोत्साहन दिलं तर मी आणखी चांगले व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल। आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो, आपल्या व्हिडिओतून जास्तीत जास्त प्रश्न MPSCच्या भरतीला येतील आणि पोलीस भरतीला, रेल्वे भरतीला, प्रत्येक ठिकाणी आपल्या व्हिडिओतले प्रश्न येतील म्हणजे येतील। आता आपण बघू घटना समितीची रचना कशी होती व निवडणूक कशी होणार होती। त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनुसार 1935च्या कायद्यानुसार जे प्रांतिक विधिमंडळ अस्तित्वात आले होते त्यातील सदस्यांद्वारे घटना समितीचे सदस्य निवडले जाईल असे ठरवण्यात आले होते। त्यानुसार प्रांतातून निवडून दिले जाणारे सदस्य 292। म्हणजे बघा मित्रांनो, घटना समिती तयार करण्यासाठी म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं की प्रौढ मतदान व्हायला पाहिजे। पण आता प्रौढ मतदान झालं तर भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे तर ती लोकसंख्येनुसार जे आपण आपला टाईम पण वाजेल, सोबतच त्यासोबत आपल्याला काही खर्च लागेल ते सुद्धा वाजेल। म्हणजे मित्रांनो, ही जी प्रक्रिया होती ही वेळखाऊ होती, म्हणजे याच्यात वेळ पण जास्त येणार होतं आणि आउटपुटही काही भेटणार नव्हतं। तर त्यासाठी असं ठरवण्यात आलं की 1935च्या कायद्यांचे सदस्य निवडून आले ते प्रांतिक विधिमंडळामध्ये तेच घटना समितीचे सदस्य निवडतील। मग त्यानुसार प्रांतातून निवडून दिले जाणारे सदस्य संख्या होती 292। म्हणजे जे ब्रिटिशांचा जो आपला प्रांत होता भारताचा त्यामधनं 292 सदस्य निवडून दिले जाणार होते। उच्च आयुक्त असलेल्या प्रांतातून निवडून दिले जाणारे सदस्य 4। आता उच्च आयुक्त कोणतं, तर एक होतं दिल्ली, दुसरं होतं बलुचिस्तान, तिसरं होतं कुर्ग आणि चौथं होतं अजमेर मारवाड। हे उच्च आयुक्त होते। त्यानंतर संस्थानिकांकडून निवडून दिले जाणारे सदस्य 93। संस्थानिक म्हणजे मित्रांनो, आपल्या देशामध्ये राजे रजवाडे अगोदरपासून तुम्हाला माहितीच आहे की आपल्या भारताचा इतिहास आहे की आपल्या भारतामध्ये राजे रजवाडे होते, तर ते राजांचं जे संस्थान होतं त्यातून 93 सदस्य निवडून दिले जाणार होते। असे एकूण 389 सदस्य अप्रत्यक्षपणे निवडून दिले जाणार होते। जुलै 1946 मध्ये निवडणुका पार पाडण्यात आल्या। 389 जागांपैकी 296 सदस्यांची निवडणूक घेण्यात आली। आता तुम्ही म्हणसाल की 296 सदस्यांची निवडणूक कसं करण्यात आली, तर मित्रांनो 296 आणि जे संस्थानिकांमधून नेमणूक होणारे सदस्य होते 93 यांची बेरीज येते 389। तुम्हाला समजलंच असेल। 208 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला तर 73 जागांवर मुस्लिम लीग विजय झाली।
उर्वरित 15 जागेपैकी 8 जागा अपक्षांना मिळाल्या व 9 इतर पक्षांना मिळाल्या. तसेच 93 जागांसाठी निवडणूक न होता संस्थानिकांमार्फत त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं मित्रांनो की 93 सदस्य जे होते संस्थानिकांकडून नेमणूक होणार होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की त्यावेळेचे सर्व महत्त्वाचे व्यक्ती घटना समितीत सदस्य होते, परंतु महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना हे घटना समितीचे सदस्य नव्हते. मित्रांनो बघा, आता जसं आपल्या भारतासाठी महात्मा गांधी महत्त्वाचे, तसेच पाकिस्तानसाठी मोहम्मद अली जिना हे सुद्धा महत्त्वाचे होते. पण मित्रांनो हे दोन व्यक्ती सोडून इतर सर्व सदस्य घटना समिती होते. फक्त हे 2 व्यक्तीच घटना समितीत नव्हते. म्हणजे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की यापैकी कोण व्यक्ती घटना समितीत होते किंवा नाही. तर महात्मा गांधी बघून तुम्ही त्यावर लगेच क्लिक करसाल, पण तुम्हाला ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची की महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना हे घटना समिती सदस्य नव्हते. घटना समितीचे सदस्य जरी प्रत्यक्ष प्रौढ मताधिकाराने निवडून देण्यात आले नव्हते, तरीही सर्व गटातील लोकांना समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले होते. उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, अँग्लो इंडियन, महिला, शीख, ख्रिश्चन, पारसी. आता आपण बघणार आहोत घटना समितीचे कार्य. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी भरली होती. तर आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की घटना समितीची पहिली बैठक केव्हा भरली, तर 9 डिसेंबरला. तिचे अध्यक्ष कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा. ही बैठक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित केली होती. घटना समितीच्या पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर असल्यामुळे फक्त 211 सदस्य हजर होते. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. त्यांची तब्येत बिघडल्यामुळे घटना समितीचे उपाध्यक्ष फ्रँक अँथनी यांना बनवण्यात आले होते. म्हणजे बघा मित्रांनो, घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली, तर 9 डिसेंबरला. घटना समितीला आमंत्रित कोणी केलं, तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी. घटना समितीच्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते, तर 211. नंतर पुढे सच्चिदानंद सिन्हा जे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते, त्यांची तब्येत खराब झाली, त्यामुळे उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांना निवडण्यात आलं. पुढील 2 दिवसात म्हणजे 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो इथं प्रिंट मिस्टेक झाली आहे. इथं पंडित जवाहरलाल नेहरू नसून राजेंद्र प्रसाद हे आहेत. तर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची शिफारस JB कृपलानी यांनी केली होती, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिले होते. तसेच घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून बेनेगल नरसिंह राव म्हणजे बेनराव यांची नेमणूक लॉर्ड वेल यांनी केली. म्हणजे तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे की घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते, तर BN राव. लगेच पुढील 2 दिवसात म्हणजे 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. या ठरावाला घटना समितीने 22 जानेवारी 1947 रोजी सहमती दर्शवली. मग मित्रांनो इथे असा प्रश्न येऊ शकतो की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव केव्हा मांडला, तर तो मांडला 13 डिसेंबर 1946ला. आणि या ठरावाला मान्यता किंवा सहमती केव्हा दर्शवली, तर 22 जानेवारी 1947 रोजी. पुढे इथे एक बाब लक्षात ठेवण्याजोगी आहे की ती म्हणजे घटना समितीला 2 उपाध्यक्ष होते. एक म्हणजे S.C. मुखर्जी जे बंगाल प्रांताचे होते व जयपूर संस्थातून नामनिर्देशित करण्यात आलेले V.T. कृष्णमाचारी. आता आपण बघणार आहोत घटना समितीच्या स्वरूपात बदल. 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेनुसार 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राजसत्तेने मान्य केला. या कायद्याला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 5 जुलै 1947 रोजी संमत करण्यात आले होते. यानुसार भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे अस्तित्वात आली. मग मित्रांनो भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे अस्तित्वात कोणत्या कायद्यानुसार आली, तर 3 जून 1947च्या माउंटबॅटन योजनेनुसार. असा प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. तसेच भारतीय स्वातंत्र्य कायदा जो होता 1947चा, त्याला राजसत्तेने म्हणजे ब्रिटिश राजसत्तेने मान्यता कधी केली, तर 18 जुलै 1947ला. आणि तो कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये संमत केव्हा करण्यात आला, तर 5 जुलै 1947ला. मित्रांनो इथंच आपले 3 प्रश्न तयार झाले. त्यामुळे घटना समितीची सदस्य संख्या 299 इतकी कमी झाली. म्हणजे बघा घटना समितीचे सदस्य ते भारत व पाकिस्तान ही 2 राष्ट्रे निर्माण करता आली. काही सदस्य पाकिस्तानात गेले तर काही सदस्य भारतात राहिले. त्यामुळे भारतातली जी घटना समितीची सदस्य संख्या होती 299 इतकी कमी झाली. त्यामध्ये ब्रिटिश प्रांताचे 229 सदस्य होते, तर संस्थानिकांचे 70 सदस्य होते. प्रांतामध्ये सर्वात जास्त सदस्य संख्या संयुक्त प्रांताची 55 होती. म्हणजे बघा मित्रांनो कोणत्या प्रांतामधून सर्वात जास्त सदस्य निवडून आले, तर संयुक्त प्रांतातून. तर संस्थानिकांपैकी सर्वात जास्त 7 सदस्य म्हैसूर या संस्थानाचे होते. तर संस्थानिकांमधनं जे नामनिर्देशित करणारे सदस्य होते, तर सर्वात जास्त कोणत्या संस्थानिकाने त्यांचे 7 सदस्य नामनिर्देशित केले, तर म्हैसूर संस्थानाने.
1947चा भारत स्वातंत्र्य कायद्यानुसार घटना समितीला काही अधिकार प्राप्त झाले. ते म्हणजे या कायद्यानुसार घटना समिती पूर्णपणे सार्वभौम संस्था बनत आली. तसेच तिला विधिमंडळ म्हणून काम करण्याचा अधिकारही प्राप्त झाला. त्यानुसार घटना समितीने देशासाठी कायदा व घटना तयार करण्याचे काम केले. त्यानुसार कायदे तयार करत असताना घटना समितीचे अध्यक्ष म्हणून जी.व्ही. मावळणकर असत व घटना तयार करत असताना घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असत. म्हणजे मित्रांनो, इथे तुम्हाला आणखी 2 प्रश्न तयार झाले की घटना समिती जेव्हा कायदे तयार करायची त्यावेळेला घटना समितीचे अध्यक्ष कोण होते व घटना समिती जेव्हा घटना निर्मितीचं कार्य करायची त्या टायमाला तिचे अध्यक्ष कोण होते. तर तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते ते घटना तयार करत असताना अध्यक्ष राहत व घटना समिती जेव्हा कायदे करत त्या टायमाला जी.व्ही. मावळणकर अध्यक्ष असत. घटना समितीची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. याच बैठकीत घटना समितीमार्फत भारतासाठी राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकारण्यात आले. तसेच 26 जानेवारी 1950 पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत घटना समितीत तात्पुरती संसद म्हणून कार्य करेल असे मान्य करण्यात आले. म्हणजे मित्रांनो, इथे एक प्रश्न होतो की घटना समिती शेवटची बैठक केव्हा झाली, तर 24 जानेवारी 1950 रोजी. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की भारतासाठी राष्ट्रगीत व राष्ट्रगान केव्हा स्वीकारण्यात आले, तर तेव्हाही आपण हेच उत्तर देऊ की 24 जानेवारी 1950 घटना समितीच्या शेवटच्या बैठकीमध्ये. राजेंद्र प्रसाद यांना भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून नेमण्यात आले. त्यापूर्वी 22 जुलै 1947 रोजी पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला ध्वज भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यात आला होता व भारत मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्य बनला होता. म्हणजे मित्रांनो, आपल्या भारताचा जो ध्वज आहे तो कोणी तयार केला आहे, तर पिंगली व्यंकय्या यांनी. तसेच आपण भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे तो केव्हा स्वीकारला, तर 22 जुलै 1947 रोजी. आणि भारत राष्ट्रकुलचा सदस्य कधी बनला, तर मे 1949 मध्ये. या सर्व कार्य मित्रांनो आपल्या घटना समितीने केले होते. आता मित्रांनो, आपण बघणार आहे घटना समितीमधील सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. घटना समितीचे कार्य विविध समित्यांमार्फत चालत असे. त्यातील महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती. 7 सदस्य असलेल्या या समितीचे महत्त्वाचं कार्य म्हणजे घटनेचा मसुदा तयार करणे. मित्रांनो बघा, मसुदा समितीचं कार्य होतं की घटनेसाठी मसुदा तयार करणे. याच्यामध्ये किती सदस्य होते, तर 7. या समितीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. यातील इतर 6 सदस्य म्हणजे के.एम. मुन्शी, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मोहम्मद सादुल्लाह, एन. गोपालस्वामी अय्यंगार, एन. माधवराव. म्हणजे बी.एल. मित्तर यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन त्यांच्या ठिकाणी एन. माधवराव यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि 6वे सदस्य होते टी.टी. कृष्णामाचारी. डी.पी. खेतान यांच्या मृत्यूनंतर टी.पी. कृष्णामाचारी हे ते सदस्य बनले. म्हणजे मित्रांनो, या मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे इतर 6 सदस्य होते. फेब्रुवारी 1948 मध्ये या समितीने भारतीय घटनेचा पहिला मसुदा सादर केला व अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी मांडला. म्हणजे बघा मित्रांनो, इथे खूप प्रश्न तयार होता मसुदा समितीवर. मसुदा समितीचे सदस्य किती, 7. मसुदा समितीची स्थापना कधी झाली, 29 ऑगस्ट 1947. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीने आपला पहिला मसुदा केव्हा सादर केला, तर फेब्रुवारी 1948. अंतिम मसुदा केव्हा सादर केला, तर 4 नोव्हेंबर 1948 रोजी. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या मसुदा समितीला चांगला बारकाईने अभ्यास करावा लागेल. मसुदा समितीने सादर केलेल्या मसुद्याचे 3दा वाचन व सर्वसाधारण चर्चेनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारण्यात आली. त्यावेळी तिच्यात 1 प्रास्ताविका, 8 अनुसूची, 22 भाग व 395 कलमे होती. म्हणजे मित्रांनो, इथं आणखी कोणता प्रश्न तयार झाला की भारतीय घटना केव्हा स्वीकारण्यात आली, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. पुढे राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची 11 सत्रे झाली. म्हणजे किती, 11 बैठका झाल्या. स्वातंत्र्यानंतर घटना समितीत 15 महिला होत्या. राज्यघटना प्रेम बिहारी नारायण राजदा यांच्या हस्ताक्षरात लिहिण्यात आली होती. म्हणजे बघा मित्रांनो, राज्यघटनाचं लिहिण्याचं काम कोणी केलं, तर प्रेम बिहारी नारायण राजदा यांनी. घटना समितीमध्ये महिला किती होत्या, तर 15. घटना समितीला राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. यापैकी घटना समितीने 166 दिवस काम केले. त्यातही 114 दिवस मसुद्यावर चर्चा करण्यात आली. म्हणजे बघा मित्रांनो, घटना समितीला राज्यघटना तयार करण्यासाठी किती दिवस लागले, तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि त्याच्यामध्ये घटना समितीने किती काम केलं, तर 166 दिवस. त्यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे मसुद्यावर चर्चा किती करण्यात आली, तर 114 दिवस. अशा पद्धतीने 64 लाख रुपये खर्च करून 60 देशांच्या घटनांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या आपल्या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली.
म्हणजेच या दिवसाला घटनेचा प्रारंभाचा दिन म्हणतात. म्हणजे मित्रांनो, आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी आपले जे तज्ज्ञ होते यांनी 60 देशांचा विचार केला. मित्रांनो, ही काही साधी गोष्ट नाही की 60 देशांचा विचार करून घटना तयार करणं. मग तुम्ही विचार करू शकता की त्यांचा अभ्यास कुठल्या लेवलला होता. तसेच घटना तयार करायला किती खर्च लागला तर 64 लाख रुपये. आणि आपली घटना केव्हा स्वीकारली? 26 जानेवारी 1950 या दिवशी. म्हणून 26 जानेवारी हा दिवस जो आहे तो प्रारंभाचा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा आपल्या व्हिडिओतली थोडी जरी माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला नक्की मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला मी असंच महत्त्वाचे व्हिडिओ आणखी पुढे शिकवत राहील आणि तुमची राज्यघटना पूर्णपणे मी क्लिअर करून देईल. म्हणजेच कुठली एक्झाम असो, MPSCची, रेल्वेची, पोलीस भरती, जिल्हा परिषद, MSCB, मित्रांनो मी 100% हमी येतो की जेही प्रश्न पडतील घटना निर्मितीवर ते आपल्या या व्हिडिओमधूनच पडेल. आशा करतो मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.